नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव. विरोधकांनी दाखल केला अविश्वास ठराव. गोऱ्हे आजारी असल्यानं 2 दिवसापासून सभागृहात आलेले नाहीत. उद्यापासून त्या कामकाजात सहभागी होणार. नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीरच झाला. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. खरं तर त्यांचं निलंबनच पाहायला हवं, ठाकरेंची मागणी. सपा आमदार अबू आझमींचं निलंबन. अधिवेशन संपेपर्यंत आझमींचं निलंबन. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या निलंबनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर. अबू आझमींचं निलंबन अधिवेशन संपेपर्यंत ठेवायचं की निलंबनाचा कालावधी वाढवायचा, यासाठी समिती गठीत. इतिहासकारांनी लिहिलं तेच सांगितलं आणि त्यासाठी निलंबित केलं. राज्यात कायदा आहे की नाही, अबू आझमींची निलंबनावर प्रतिक्रिया. निलंबनाविरोधात कायदेशीर दाद मागणा, आझमींची माहिती. जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा अबू आझमींचा दावा. जीवाला काही झालं तर सरकार जबाबदार असेल, आझमींचा इशारा. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, मंत्री संजय राठोड यांची मागणी. आझमींनी केलेल्या वक्तव्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, गुन्हा दाखल व्हायला हवा, राठोड यांची प्रतिक्रिया. अबू आझमींचं निलंबन करून फायदा नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. फोन हॅक करून इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करण्यात आला, प्रशांत कोरटकरांचा दावा. मोबाईल फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा कोरटकरांचा दाखल केलेल्या तक्रारीत दावा. प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस कार सीआयडी जप्त करणार. कोरटकर सध्या मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये फरार असल्याची माहिती. सरकारला कोरटकर आणि सोलापूरकरांची पाठराखण करायची, त्यासाठी भाजपचा गोंधळ. आदित्य ठाकरेंचा आरोप. अबू आझमी भाजपची बी टीम असून त्यांना बोलायला लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचं नाटक. आदित्य ठाकरे यांचा घणाघात. विधानसभेत गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जुगलबंदी. मंत्र्यांना खातं कळतं की नाही, आदित्य ठाकरेंचा गुलाबरावांना सवाल. तर खातं कळतं म्हणूनच त्यांच्या वडिलांनी मंत्रिपद दिलेलं, गुलाबरावांचा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. गुलाबराव पाटील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तर देतात. आदित्य ठाकरेंची टीका. आदित्य ठाकरे बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेत, गुलाबराव पाटलांचा पलटवार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नाकरता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास. विधान भवनात दोन्ही नेते एकाच लिफ्टमधून. यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबही होते उपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक. विधिमंडळ समित्यांवरील निवडीवर बैठकीत अंतिम चर्चा. अधिवेशन कामकाजात सुसूत्रता आणण्याबाबत कल्पना. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 11, शिंदेंच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला 4 समित्या मिळाल्या. विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार. केंद्रासहित इतर राज्यातल्या नियमांची माहिती घेत विधिमंडळ आढावा घेणार. त्यामुळे विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता. राहुल गांधी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर. धारावीतल्या नागरिकांशी संवाद साधणार. त्यानंतर अहमदाबादसाठी रवाना होणार. लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी आधी का केली नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांचा सवाल. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, अनिल परब यांची मंत्री अदिती तटकरे यांना विचारणार. लाडक्या बहिणींना वाढीव 2100 रुपये मिळण्याची शक्यता धुसर. या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, अदिती तटकरे यांचं वक्तव्य. दापोली विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर. रामदास कदमांसोबत झालेल्या बैठकीनंतर संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका. मनसेचा 19वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये साजरा होणार. यावेळी राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती. शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. कोकाटेंच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर. कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी याकरता कोर्टात जाणार. वकील झुंजार आव्हाड यांची माहिती. कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली आहे, त्यांना 5 ते 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती. झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आरोपपत्रातली माहिती माझाच्या हाती. कराडने 3 आयफोनमधला डेटा डिलीट केल्याचं उघड. कराडने डिलीट केलेला डेटा एसआयटीने केला रिकव्हर. आवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचेही काही व्हिडिओ उपलब्ध. ठाकरेंच्या शिवसेनेचं पुण्यातल्या गुडलक चौकात आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, तसंच जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करावी अशी मागणी. यवतमाळमध्ये उमरखेडमध्ये अबू आझमी आणि प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला फाशी द्या या मागणीकरता शिंदेंची शिवसेना कार्यकर्त्यांची लातूरमध्ये घोषणाबाजी. लातूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग धरला अडवून. कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी.
परभणीत शिंदेंच्या शिवसेनेकडनं वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्याचीही मागणी. जालन्यामध्ये सरपंच देशमुख हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको. आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी. अकोल्यात शिंदे सेनेकडनं नेहरू पार्क चौकात वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. कराडचा पुतळा जाळला. कराडला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कडकडीत बंद. नागरिकांनी खर्डा चौकातनं तहसील कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याचीही मागणी. धुळ्यामध्ये प्रलंबित आर्थिक मागण्यांकरता एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीच्या टक्क्यावरून एसटी कर्मचारी आक्रमक. अहिल्यानगर मनमाड महामार्गाजवळील शादवल बाबा दर्ग्यावरील अतिक्रमण मुस्लिम समाजाने हटवलं. ईदगाहसाठी जागा उपलब्ध करून देण्याचीही मुस्लिम समाजाची मागणी. मंदिरात गेल्यानं जालन्यात तरुणाला लोखंडी सळईचे चटके. उपमुख्यमंत्री शिंदेंची जालन्यातील पीडित तरुणाशी फोनवरून बातचीत. एकनाथ शिंदे तुझ्या मागे उभा आहे. पीडित तरुणाला आश्वासन. जालन्यामध्ये तरुणाला लोखंडी सळईचे चटके दिल्याचं प्रकरण. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पीडिताला न्याय देण्याची केली मागणी. या प्रकरणातील आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित असल्याचा दोघांचाही आरोप. स्वारगेट बलात्कार प्रकरणी विशेष सरकारी वकिलांकडून मांडली जाणार पीडित तरुणीची बाजू. येत्या 2 ते 3 दिवसात पुणे पोलिसांकडून विशेष वकिलांचं नाव पाठवण्यात येईल. स्वारगेट बलात्कार प्रकरण. आरोपी दत्ता काळेंनी याआधी अशी एक कृत्य केली असण्याची शक्यता. आरोपीचा 2 वर्षातला तांत्रिक रेकॉर्डचा तपास. आरोपी इतर शहरातील बस स्थानक परिसरातही फिरत असल्याची माहिती. स्वारगेट बलात्कार प्रकरण. आरोपीचा डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्र करून येत्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल केलं जाणार. गुन्हे शाखेची माहिती. रांजणगाव गणपतीजवळ कंटेनरची मुलांना घेऊन जाणाऱ्या उंटाला धडक. अपघातात उंट जखमी, मुलांना किरकोळ दुखापत. पुणे अहिल्यानगर महामार्गावरची घटना. बुलढाण्याच्या खामगावात शेलोडी गावात जुन्या वादातनं पितापुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला. पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, गावकऱ्यांची भूमिका. बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावात आकाशातून पाव किलो वजनाचे 2 दगड पडल्याचा प्रकार. दोन्ही दगड एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांच्या ताब्यात. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 6 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू, एक गंभीर. गव्हाच्या शेतात लपलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. नाशिकच्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेने शिवारातली घटना. सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत बनणार रोपवे. 9 तासांचा प्रवास येणार 36 मिनिटावर. रोपवेसाठी येणार 4081 कोटी खर्च. केंद्रीय कॅबिनेटने रोपवेला दिली मंजुरी. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. अमेरिकेच्या हवाई बेटांवरील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या किलाउआ ज्वालामुखीचा भीषण उद्रेक. 150 फुटांपेक्षा जास्त उंचीवर लाव्हा उसळला. सलग 10 दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात वाढ. सूचकांक 740 अंकांनी वाढला. 73,730 वर पोहोचला तर निफ्टी 254 वाढून 22,337 वर. अमेरिकेतील टेक्सास स्थित फायरफ्लाय एरोस्पेस या खासगी कंपनीच्या ब्लू घोस्ट लँडरचं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग. चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच घेतली सूर्योदयाची अप्रतिम छायाचित्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.